नमस्कार, मी धीरज महांगरे. स्मार्ट मीटर बसविण्याच्या विषयावर राज्यभर चर्चा सुरू असताना आपले मानवाधिकार फाउंडेशनचे पुणे जिल्हा प्रमुख तथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे भोर तालुका अध्यक्ष श्री सोपान बाठे यांनी नागरिकांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून स्मार्ट मीटर संदर्भातील सर्व कायदेशीर बाबी समजून घेण्याचे आवाहन केले आहे. स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक आहे का? त्यासाठी सक्ती केली जाऊ शकते का? तसेच त्याचे फायदे व तोटे काय आहेत याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे, ते जाणून घेऊ. नमस्कार, मी सोपान बाटे, राहणार दिवळे, तालुका भोर. मी आपले मानव अधिकार फाउंडेशन पुणे जिल्हा प्रमुख, तसेच कोरेगाव क्रांती न्यूज भोर तालुका प्रतिनिधी, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ भोर तालुका अध्यक्ष. आज लाईव्ह येण्याचं खूप महत्त्वाचं कारण आहे आणि सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे. आता नाही तर परत कधी नाही, हे वाक्य सर्वांनी लक्षात ठेवा. आज लाईव्ह येण्यासाठी सगळ्यांचा फायदा आहे. सगळ्यांनी जर योग्य विचार केला तर सगळ्यांना त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो आणि न्याय मिळू शकतो आणि जास्तीत जास्त पैसे सेविंग होऊ शकतात. आज सरकारने सगळ्या ठिकाणी धूमधडाका लावलेला आहे. जुना मीटर काढून न्यायचा, फॉल्टी मीटर दाखवायचा आणि नवीन स्मार्ट मीटर बसवायचा, असा सगळ्या ठिकाणी धूमधडाका चालू केलेला आहे. आपण पाहत आहे इंटरनेटला, यूट्यूबला, वेगवेगळ्या साईटवरती आपल्याला व्हिडिओ येत आहेत आणि त्यातून असं दिसून येत आहे की नागरिकांना विचारात न घेता, नागरिकांना पूर्वकल्पना प्रत्यक्ष जागेवरती येऊन न देता डायरेक्ट तुमचे मीटर काढून दुसरे मीटर, स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे असं दिसत आहे. मला सरकारला सांगायचं आहे की स्मार्ट मीटर बसवताय, हे कशासाठी बसवताय नक्की? तुम्ही जो GR काढलेला आहे, शासनाने जो GR काढलेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक नाही. तरी पण स्मार्ट मीटर बसवले जातात कुणालाही विचारात न घेता. हे कसं काय? तर माझ्या मते हे सगळं चुकीचं आहे. स्मार्ट मीटर म्हणजे ही जिवंत संजीवनी. जर टाटामध्ये असेल तर आपण खाऊ, असं ही उपक्रम हे शासन राबवत आहे. आणि जर आपण रिचार्ज मारला नाही तर आपली लाईट गुल, म्हणजे आपण आता टी व्हीला बघतो, केबलला रिचार्ज मारला नाही तर आपली केबल बंद. तसंच हा प्रकार आहे. हायकोर्टाच्या निदर्शनानुसार, हायकोर्टाच्या निर्णयानुसार असं सांगण्यात आलं की कोणत्याही ग्राहकाला तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. ग्राहकाच्या परमिशनशिवाय आपण मीटर बसवू शकत नाही, असं सक्त ताकीद हायकोर्टाने दिली असताना सुद्धा आता वेगवेगळ्या सिटीमध्ये या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. ते मीटर काढून रस्त्यावर नागरिक फेकत आहे. आपण पाहत आहात व्हिडिओ, यूट्यूबला या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ पडत आहे. आपल्या दिवळे गावात बी या प्रकारचे मेसेज आलेले आहेत असं मला वाटतं. एक जागरूक नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी सावध होणं गरजेचं आहे. आपण पाहतो की यूट्यूबला वेगवेगळे व्हिडिओ येतात, ज्यांचं बिल 2,000 3,000 येतं आहे, त्यांचं बिल डायरेक्ट 9,000 10,000 35,000 अशी बिलं आता यायला लागलेली आहे. सिस्टीम तीच घरातली, सगळं तेच, फॅन टी व्ही जे काय असेल तेच. पण 9,000चं बिल जर 35,000 रुपये आलं तर त्या नागरिकांनी जगायचं कसं? मूलभूत अधिकार, हे नागरिकांचा जो अधिकार आहे तो दाबण्याचा प्रयत्न करत आहे शासन. आणि मला वाटतं यांनी सगळ्यांनी कडाडून विरोध करणं ही काळाची गरज आहे. आता नाही तर परत कधी नाही. जर आपण विरोध केला नाही, विरोध दर्शवला नाही
तर आपल्याला 100% मीटर बसणार म्हणजे बसणार. माझ्या मते दिवळे गावातील तमाम नागरिकांना माझी विनंती आहे, सगळ्यांनी एकजूट व्हावं आणि याला विरोध करावा. हे काय माझ्या एकट्यासाठी नाही आहे, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी आहे. सगळ्यांचे पैसे सेव्हिंग होतील, सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि जे जुने मीटर आहेत आपले ते योग्य प्रकारे काम करतात असं मला वाटतं. कारण आपण खेडेगावामध्ये सामान्य कुटुंबामध्ये सगळी कामं करत असतो. 1,00,000-2,00,000 रुपये पगार घेणारे आपण कोणतीही व्यक्ती या ठिकाणी नाही दिवळे गावामध्ये. सामान्य कुटुंबातील ही व्यक्ती आहेत. त्यामुळं या स्मार्ट मीटरला विरोध करणं ही काळाची गरज आहे. जर आपण संघटित होऊन जर विरोध केला नाही तर आपल्या डोक्यावर डोंगर बसला म्हणजे बसला, 100% डोंगर बसणार. त्याकरता मी आज जो लाईव्ह येण्याचं काम केलेलं आहे ते तुमच्या सगळ्या फायद्यांसाठी आहे, सगळ्यांच्या फायद्यासाठी आहे. विचार करा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जर आपण या गोष्टी केल्या नाही तर आपल्या मनगोटीव सुरी फिरणार म्हणजे फिरणार. आपल्याला मेसेज आलेले आहेत गावातल्या लोकांना. याचं कारण अर्थ की तुम्हाला ती कल्पना दिलेली त्यांनी, तुम्हाला जागं केलेलं आहे की आम्ही तुम्हाला कळवलेलं आहे. जर तुम्ही विरोध केला नाही, लेखी स्वरूपामध्ये अर्ज दिला नाही त्या ठिकाणी, तर तुमचा मीटर काढणार आणि बसवणार म्हणजे बसवणार. त्याकरता तुम्हाला या सपाट भागामधून खोल दरीमध्ये पडायचं नसेल तर कृपया सगळ्यांनी संघटित व्हा आणि महावितरणच्या या कारभाराला सगळ्यांनी कडाडून विरोध करा. आता नाही तर परत कधी नाही. सगळ्यांच्या मानावा वाचवायचे असतील, सगळ्यांची आर्थिक पुंजी वाचवायची असेल तर सगळ्यांनी विरोध करणं गरजेचं आहे. मी या माझ्या व्हिडिओद्वारे काही शासनाचे GR अपलोड केलेले आहेत, काही माहिती अपलोड केलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. त्याकरता सगळ्यांना विनंती आहे, शांत बसू नका, संघटित व्हा. आता जर तुम्ही संघटित झाला नाही, तुमचे मीटर काढणार आणि दुसरी मीटर बसवणार आणि तुम्हाला दुखती म्हैस तुमच्या गळ्यात बांधणार. जर तिला चारा टाकला तरच ती तुम्हाला दूध देणार, अन्यथा तुमचं दूध बंद. त्यामुळे संघटित व्हा, संघर्ष करा, एकजुटीचा लढा सगळ्यांनी उभा करा. सुरुवात आपल्या गावापासून. त्याकरता सगळ्या नागरिकांना विनंती आहे, मी फक्त टाइमपास म्हणून हा व्हिडिओ बनवत नाही किंवा हा चाललेला नाही. सगळ्यांनी याचा विचार करणं काळाची गरज आहे. एक संघटित होणं काळाची गरज आहे, आपला विचार मांडणं काळाची गरज आहे. येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आपलं निवेदन या MSEBच्या कार्यालयामध्ये प्रत्येकाने पोचवायचं आहे. मी माझ्या माध्यमातून जी काय प्रिंट असेल, मीटरला विरोध करण्यासंदर्भातला जो काय अर्ज असेल त्याच्या 100 प्रती मोफत वाटण्यात येणार आहेत. याची नागरिकांनी नोंद घ्या. त्याकरता सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी एकत्र या संदर्भातला आवाज उठवा. आता नाही तर परत कधी नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.